हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी अक्षा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज पुन्हा एकदा आम्ही निघालेलो आहोत दुबईला आणि आमच्या घरापासून जवळच आहे ना मंदारचे मित्र राहतात, त्यांच्या बिल्डिंग जवळ आम्ही आलेलो आहोत। कारण साई भाऊ, त्यांची आई आणि आम्ही तिघे असं आम्ही एकत्र निघालेलो आहोत। आणि आधी ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल, अबुधाबी टेम्पलला सुद्धा आम्ही सर्व एकत्रच गेलो होतो। कारण भाऊंच्या आई भारतातून आलेल्या आहेत आणि त्यांना दुबई अबुधाबीतले महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत ते फिरवणं चालू आहे। आणि आज खूप महिन्यानंतर पुन्हा एकदा मी चाललेलो आहोत दुबई टेम्पलला। आणि शिवाय मी डिस्कवरी गार्डनला, जिथे दुबईत राहत होते आधी, तिथे सुद्धा जाणार आहे। म्हटल्यावरती फ्रेंड्सला भेटणार आहे, सो त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे। इथे मी, आर्विक आणि आई बसलेले आहेत, तर पुढे साई भाऊ आणि मंदार बसलेले आहेत। आणि बाहेर जर पाहिलात ना तर तुम्हाला हवेमध्ये सर्व वाळू दिसेल, कारण ना स्टॉर्म आलेला आहे। इथे आम्ही पेट्रोल पंपवरती थांबलो होतो, कारण भाऊ यांना टायरमध्ये हवा चेक करत होते। भारतामध्ये पेट्रोल पंपवरती सर्व्हिस देण्यासाठी जशी माणसं असतात तशी इथे सुद्धा असतात, परंतु टायरमध्ये हवा ही स्वतःच आपल्याला भरावी लागते। पोहोचलेलो आहोत दुबईला, म्हणजेच आपल्या हिंदू टेम्पल जवळ। आणि दुबई काय किंवा अबुधाबी काय, कुठेही आहे ना तुम्हाला पहिल्यांदा पार्किंग बघावी लागते, कारण फार सहज पार्किंग इथे मिळत नाही आणि कुठेही आपण गाडी पार्क करून इथे चालत नाही। तर इथे एकाच ठिकाणी हे चर्च आहे, त्याच्यासमोर आपलं हिंदू टेम्पल आहे आणि ही बाजूला आहे गुरुद्वारा। म्हणजे दुबईतल्या या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच धर्मांची प्रार्थना स्थळं ही एकाच ठिकाणी दिसतील। आणि मंदिर बाहेरून जितकं सुंदर आहे ना, तितकंच ते आतून सुद्धा सुंदर आहे। मंदिरामध्ये शूट करण्यासाठी काही परवानगी नाही, त्यामुळे आतून मंदिर कसं आहे हे तुम्हाला दाखवता येणार नाही, पण ते तितकंच सुंदर आहे। चला तर आता आतमध्ये जातो आणि देवांचं मन भरून दर्शन घेतो। आतापर्यंत माझ्या व्लॉगमध्ये दुबई आणि अबुधाबीचे दोन्ही हिंदू टेम्पल मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि अबुधाबीच्या मंदिराबद्दल बरंचसं काही सांगितलेलं आहे। जर व्लॉग अजून पाहिला नसेल तर नक्की पहा। दर्शन घेऊन आल्यानंतर इथे आम्ही सुद्धा फोटोज काढत होतो आणि दर्शन खरंच छान झालं आणि थोडं वेळ शांत बसलो होतो, त्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं। आणि हिंदूंचे हे मंदिर माझ्या फार आवडीचं आहे, का सांगू? अगदी गणपती बाप्पांपासून शंकर पार्वती, राम सीता, श्रीकृष्ण राधा, श्री दत्तगुरु, स्वामी समर्थ, साईबाबा या सर्वांची दर्शन आपल्याला इथे घ्यायला मिळतात। त्यामुळे हे मंदिर माझ्यासाठी खूप खास आहे। आणि शिवाय किती गर्दी असली ना मंदिरामध्ये, तरीही दर्शन अगदी सुरळीत आणि व्यवस्थित मिळतं। आपल्या हिंदू टेम्पलमध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही गुरुद्वारामध्ये सुद्धा गेलो। गुरुद्वारामध्ये सुद्धा शांततेत दर्शन मिळालं आणि लंगर सुद्धा सुरू होती, परंतु आम्ही फक्त आहे ना प्रसाद घेऊन बाहेर पडलो। प्रसादामध्ये गव्हाचा शिरा होता आणि हिंदू टेम्पलमध्ये सुद्धा मोहनथाल होतं। आणि या ज्या व्हाईट रंगाच्या गाड्या दिसतात ना, अगदी थोड्या थोड्या अंतरावरती, त्यावरती कॅमेरा फिक्स केलेला आहे। तर इथली प्रत्येक गोष्ट निरीक्षण करण्यासाठी एवढे सारे कॅमेरे लावलेले आहेत। इथे सर्व छान दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत लंचसाठी, कारण आता दुपारची वेळ झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहोत दुबईतल्या त्या एरियामध्ये जिथे आम्ही आधी राहत होतो। आणि तुम्हाला या बिल्डिंग्स बघून समजलंच असेल, या समोरच दिसणाऱ्या बिल्डिंगमध्ये मी राहत होते आणि दुबईत आल्यानंतरच मी माझ्या व्लॉगिंगची सुरुवात केली होती। आणि त्याच एरियातल्या आपलं इंडियन रेस्टॉरंट अर्बन तडकामध्ये आम्ही आलेलो आहोत लंचसाठी सर्व। इथे राहत असताना या रेस्टॉरंटला येणं व्हायचं। लंच झाल्यानंतर मी बाहेर आले आणि हे सर्व सुपर मार्केट माझे नेहमीचे, जिथून मी शॉपिंग करायची। आणि आता तिथेच चालली होती, कारण थोडी शॉपिंग करायची होती फ्रेंड्सच्या घरी खाऊन येण्यासाठी। तर सर्व रेस्टॉरंटमध्ये बसले आहेत, तेपर्यंत म्हटलं की खाऊ घेऊन येऊया। इथून आता आम्ही पहिला चाललो होतो, मंदारचे एक मित्र आहेत त्यांच्या घरी, आणि मग तिथून पुन्हा आम्ही डिस्कवरी गार्डनला माझ्या मैत्रिणीकडे येणार होतो। म्हणजे मग डिरेक्टली तोच एक रूट होता आणि आम्हाला घरी निघायला बरं पडेल, त्यामुळे असा प्लॅन केला होता। आणि हे जे बाहेर दिसणारे हे सर्व रो हाऊसेस किंवा विला आहेत आणि इथे कोण राहतं तर फॉरेनर्स इथे राहणं प्रिफर करतात, शिवाय इथली लोकल किंवा इतर लोक सुद्धा। आणि सर्वांनाच माहिती आहे, उद्या आहे फायनल मॅच इंडिया न्यूझीलंडची आणि दुबईमधल्या बाहेर दिसणाऱ्या या स्टेडियममध्ये ती होणार आहे। अगदी समोर दिसतोय तोच आहे हा स्टेडियम। आणि उद्या या रस्त्याला मात्र चुकूनही येऊ नये, कारण संपूर्ण ट्रॅफिकने जाम असणार।
मंदाच्या या मित्राच्या घरी सुद्धा आम्ही बराच वेळ बसलो, मस्त कॉफी घेतला, छान गप्पा झाल्या आणि आता पुन्हा निघालो दुबईतल्या त्याच एरियामध्ये डिस्कवरी गार्डनला, जिथे मी आधी राहत होते आणि आत्ता भेटण्यासाठी माझ्या मैत्रिणीला. आणि पुन्हा एकदा खूप महिन्यानंतर हा परिसर दाखवते, जो तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये आधी बऱ्याचदा पाहिला असेल, कारण इथेच माझा नेहमी वावर असायचा. आणि आम्ही आलेलो आहोत त्या बिल्डिंगमध्ये. तर दुबईत आम्ही जिथे पहिल्यांदा राहायला होतो आणि या बिल्डिंगमध्ये माझ्या बऱ्याच मैत्रिणी होत्या, तर तिथल्याच मैत्रिणीला भेटायला मी आलेली आहे. आणि या फ्लोअरवरतीच काय बिल्डिंगमध्ये बऱ्याच मैत्रिणी होत्या इंडियन्स. या घरामध्ये सुद्धा माझी एक मैत्रीण राहते, जी वीकेंड असल्यामुळे आज भेटणार नाहीये, बाहेर गेलेली आहे. पण 2 मैत्रिणी आहेत, त्यांना मी भेटणार आहे. शिवाय आर्विकचे सुद्धा या फ्लोअरवरती भरपूर मित्र आहेत, ज्यांच्यासोबत तो नेहमी खेळायचा. आणि ही आहे अदिती, जिला माझ्या दुबईच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल. फार कमी दिवसांमध्ये माझी खूप चांगली मैत्रीण झाली होती. आणि त्याच्या बाजूचं हे घर जिथे मी राहत होते. आणि मी अदितीला भेटेपर्यंत मंदारने हे बाजूचं घर शूटसुद्धा करून घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि मुलांनी आर्विकला बघून खेळायला सुरुवातसुद्धा केलेली आहे. या फ्लोअरवरती 10 ते 12 मुलं खेळायची आणि आम्ही सर्व मैत्रिणी काम करता करता मुलांच्या तक्रारींमुळे सतत बाहेर यायचो, बोलायचो. इतक्या सर्व छान आठवणी आहेत ना. आणि मुलांचा व्हिडिओ काढण्यासाठी बाहेर गेले होते, पुन्हा आता आतमध्ये येऊन गप्पा मारत बसते. आणि अदिती आणि मी फार दिवसांनी भेटून आहे ना खूप खुश झालो होतो, कारण बऱ्याच दिवसापासून आमचे प्लॅन्स चालू होते. बराच वेळा आम्ही दोघींनी एकमेकांना भेटण्याचे प्लॅन केले, पण ते काही ना काही कारणांमुळे राहूनच गेले. आणि हे तिचं घर. आणि ही जयंती, आणखी एक मैत्रीण मला भेटायला आलेली आहे, जी सेम फ्लोअरला राहते. थोडा वेळ होईना पण मस्त गप्पा झाल्या, बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो. आणि अदितीने छान अशी कडक चहा केली होती. आणि आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा घरी निघण्याची. आजचा दिवस खरंच खूप छान होता. सर्व देवांचं दर्शन झालं, मैत्रिणींना खूप दिवसांनी भेटले. असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत काळजी घ्या. बाय.